महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर सगळीकडेच आता शोककळा पसरली आहे. प्रचारासाठी बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि ज्यात त्यांनी त्यांचे प्राण गमावले. अपघातानंतर विमानाला आग लागून विमान संपूर्णपणे जळून खाक झालंय. हे विमान बारामतीमध्ये असलेल्या शेतामध्ये अचानक कोसळलं. विमान लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाडामुळे हे विमान अचानक कोसळलं आणि त्यानंतर ही मोठी दुर्घटना घडली. या घटनेने आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी शोककळा पसरली. अजित पवार यांच्या निधनाची माहिती मिळताच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीहून तातडीने बारामतीसाठी रवाना झाल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून आता बारामतीकडे प्रस्थान करत आहेत. अजित पवार हे कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधनाने आता राजकीय वर्तुळात मोठा धक्का बसलाय. या घटनेनंतर आता महाराष्ट्र हादरून गेलाय. संपूर्ण राजकारणात मोठी शोककळा पसरली.